रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आभळी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर 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 तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम देव घ्या कोणी आईता आला घर पुसोनी आईता आला घर पुसोनी आईता आला घर पुसोनी देव घ्या कोणी आईता आला घर पुसोनी आईता आला घर पुसोनी आईता आला घर पुसोनी देवन लगे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे देव मंदला भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू भाव बुडाला काय करू देवन लगे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे देव घ्या फुका न लगे रुका मोल काही न लगे रुका मोल काही न लगे रुका मोल काही देवन लगे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे साठवणीचे रुंधले जागे दुबळा तुका भावे बिना तुका भावे बिना दुबळा तुका भावे बिन उधारा देव घेतला ऋण उधारा देव घेतला ऋण उधारा देव घेतला ऋण देवन
लगे, साठवणीचे रुंधले जागे, साठवणीचे रुंधले जागे, साठवणीचे रुंधले जागे. जय गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, जय गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई. या सगळ्याच सिस्टीमचा आवाज थोडा कमी आज. झाला मी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, Dev
भगवान बाबा परम पूज्य बिंसिया महाराज परम पूज्य भक्तराज महाराज की जय। देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी देव न लगे साठवणीचे रुंधले जागे देव मंदला भाव बुडाला काय करू देव न लगे साठवणीचे रुंधले जागे देव घ्या फुका न लगे रुका मोल काई
देवन लगे साठवणीचे रुंधले जागे दुबळा तुका भावे बीन दुबळा तुका भावे बीन उधारा देव घेतला ऋण देवन लगे साठवणीचे रुंधले जागे विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मंगल भवन मंगल हारी द्रवभूषो दशरथ आजीर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी पवन तनय भक्तन हितकारी हृदय विराजत आवध बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम विठ्ठल 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 बोला पुंडलीक वरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर
देव घ्या कोणी आईता आला घर पुसोनी, देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 5 चरणांचा यच्चावत प्राणीमात्रांची स्थिती, त्यांचा असणारा सर्व वर्ग आणि देवप्राप्तीकडे किंवा भगवत प्राप्तीकडे त्यांची असणारी पाठ आणि त्यामुळे तुकोबारायांच्या मनात त्यांच्याविषयी असणारी तळमळ हा प्रगट करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जो आहे, अभंग तसा सगळ्यांचाच परिचित आहे. टाळकरी मंडळींचा मुखोद्गत आहे आणि जेवढी बसलेली मंडळी आहे त्यांचा जवळजवळ त्यांचाही मुखोद्गत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं की पूजनीय गुरुवर्य बाबांची या अभंगावर काही दिवसा अगोदर सेवा झालेली आहे आणि बहुतांशी मंडळी त्याला उपस्थित होती. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्याला ते जशाला तसं आठवत असेल. काही फार दिवसाची गोष्ट नाही, 3-1 वर्षाचा कालावधी झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना निश्चित अभंगही आठवत असेल आणि त्याच्यावर बाबांनी काय सांगितलं ते सुद्धा निश्चित आठवत असेल. पण मग तुम्हाला सगळ्याला असा प्रश्न पडला असेल की झालेलाच अभंग मग परत का घ्यावं, मग काय पुढचा एखादा दुसरा अभंग येत नाही का? तसं तर येत नाही, हाही तेवढंच खरी गोष्ट आहे. पण झालेलाच अभंग परत घ्यायचं एक विशिष्ट कारण सांगतो मी तुम्हाला. आपण जर घरात एखादी वस्तू बनवली, खायची वस्तू उदाहरणार्थ, आणि खायची वस्तू जर बनवली अतिशय रुचकर झाली तर आपल्याला काय वाटतं, एक 4-8 दिवसांनीच आपण परत म्हणतो की तो बेत एकदा परत व्हायला काही हरकत नाही. डाळबट्टी झाली 7-8 दिवसा अगोदर माणूस म्हणतो खूप चांगली झाली, परत एक 7-8 दिवसानं व्हायला काही हरकत नाही. असं जर खायच्या वस्तूत आपल्याला 7-8 दिवसानं वाटत असेल तर त्याहीपेक्षा कितीतरी अनंत पटीनं ही गोड वस्तू आहे. मग ही परत झाली तर आपलं काय बिघडतं? विठ्ठल त्यातही विशेष गोड असण्याचं कारण अजून एक आहे त्याच्या पाठीमागे. ज्यावेळेस आपल्याकडे नाथ महाराजांचा हरिपाठ जो आहे तो क्रमानं चालू होता आणि त्याच्यानंतर जेव्हा पुढच्या सेवा सुरू झाल्या, नाथ महाराजांचा हरिपाठ संपला आणि आता पुढचे कोणते कीर्तन करायचे, तर गुरुवर्य बाबांनी असा एक उपक्रम केला होता की काकांच्या सांगण्यावरून जे काही गुरुवर्य भक्तराज महाराजांच्या मुखातून जेवढ्या काही कीर्तनाचे जे काही त्यांनी अभंग निवडलेले असेल त्याच्यावर त्या ज्या सेवा ऐकलेल्या आणि ज्या लक्षात राहिल्यात त्या पूर्ण अभंगावर एक कीर्तन मालिका इथं झाली. जवळजवळ त्याच्यात एक 15-20 कीर्तन त्यावरच झालेत जे ब्रह्मलीन वैराग्यमूर्ती भक्तराज महाराज त्यांच्या कीर्तनाला घ्यायचे. म्हणजे परंपरेनं एक गोड चालत असलेली ही सेवा, म्हणजे परंपरेनं तो अभंग भक्तराज महाराजांनी घेतलेला आहे. त्यानंतर बाबांनीही त्याच्यावर कीर्तन केलं आणि ज्यावेळेस कीर्तन केलं त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की आपणही या अभंगावर एक दिवस तरी कीर्तन करायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि आणखीन एक गोष्ट या अभंगाच्या संदर्भात तुम्हाला एक सांगतो. ती महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेस आई आणि बाबांचं लग्न झालं त्यावेळेसची गोष्ट सांगतात तुम्हाला. थोडंसं सिक्रेट आहे पण तुम्ही सगळेच आपल्या घरच्याच मंडळी, तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. तर आईने आज मला दुपारी एक विशेष गोष्ट अशी सांगितली की ज्या वेळेस त्यांचं लग्न झालं आणि पहिली जी कीर्तन सेवा तिने ऐकली, म्हणजे भक्तराज महाराजांच्या मुखातून जी पहिली कीर्तन सेवा ऐकली ती सुद्धा याच अभंगावर झाली होती. आणि त्यावेळेसची आठवण तिनं मला अशी सांगितली की ते एवढं गोड कीर्तन झालं होतं की तिकडचं जे पहिले आईचं जे तिकडचं फॅमिली जी आहे त्या फॅमिलीमध्ये कीर्तन वगैरे भजन या गोष्टीची विशेष काही माहिती नाही. पण ती माहिती नसताना सुद्धा पहिल्याच कीर्तनात बसल्यानंतर तिला एवढा आनंद आला
आणि तीच आनंदाची जी आहे एक पुनरावृत्ती करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. तसे तर पूर्ण तुकोबारायांचे जेवढे अभंग आहेत, तुम्ही 4092 अभंगापैकी कोणताही अभंग बघा, कोणताही अभंग तेवढाच गोड आहे. आपल्याला एखादा आवडला म्हणजे तेवढाच गोड आहे असा त्याचा अर्थ नाही होत. पूर्ण अभंगात जे आहे यच्चावत प्राणी मात्रांच्या विषयी असणारी त्यांची तळमळ जी आहे ती तळमळ त्या अभंगाच्या द्वारे प्रगट होते. त्यांना त्या वेळेस प्रत्येक ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टीतून एकच सिद्ध करायचं होतं की त्यांना जो मिळालेला आनंद आहे ते जे त्यांच्या जीवनात उपभोगतायत तो त्यांच्या एकट्यापुरता सीमित न राहता तुम्हा आम्हा सगळ्याला मिळावा हाच त्यांच्या या गाथ्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश असायला पाहिजे. जर आपण गाथ्याचे पूर्ण अभंग बघितले तर पूर्ण अभंगामध्ये मला एक गोष्ट सांगा की त्यांना त्याच्यातून काय साध्य करायचं. त्यांना एवढंच साध्य करायचं की आपण ज्या गोष्टीचं आस्वादन घेतोय, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. हे तुम्ही रानभरी होऊ नका म्हणजे इतर गोष्टींच्या पाठीमागं लागू नका. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राचा एक विशिष्ट केलेला अभ्यास आणि त्याद्वारे त्यांच्या उद्धाराची असलेली जी तळमळ आहे ती प्रत्येकच अभंगातून स्पष्ट होते. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळेच गुरुवर्य बाबा बऱ्याच वेळा आपल्याला सांगत असतात की आपण नेमकं काय ऐकलं, किती ऐकलं ह्याला फार महत्त्व नाही आहे. म्हणजे काही लोक असं अभिमानात सांगत असतात की आम्ही 80 वर्ष झाले कीर्तन ऐकतोय. पण बाबांच्याच मुखातलं वाक्य बरं. म्हणजे काही ज्या गोष्टी त्या आपल्या अधिकारात ज्या बसतच नाहीत त्या आपण त्यांच्याच नावानं सांगायला पाहिजे. त्यांचंच असं सांगणं आहे की आपण नेमकं ऐकलं किती याला फार महत्त्व नाही, आपण नेमकं ऐकल्यानंतर त्याच्यावर वर्तन किती केलं, त्याच्यावर नेमकं आपण आरूढ किती झालो, आपल्या जीवनामध्ये नेमकं परिवर्तन काय घडलं. आपण अनेक दिवसांपासून या सगळ्या जरी सेवा ऐकत असलो, या सगळ्या जरी ह्याच्यात असलो तरी आपल्याला नेमकं आपल्या जीवनामध्ये काय नेमकं परिवर्तन घडलं. आणि ते परिवर्तन जे आहे त्या श्रवणातून जर परिवर्तन घडलं तरच ते श्रवण महत्त्वाचं आहे. अनेक अभंगाद्वारे जे आहे तुकाराम महाराजांच्या अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊन काही अभंग आहेत. त्या अशा भूमिका आहेत कधी महाराज जे आहेत एखाद्या वासुदेवाची भूमिकेतून एखादा अभंग सांगतात, कधी कोणती भूमिका, कधी साधकाच्या भूमिकेतून सांगतात, कधी एखाद्या सिद्धाच्या अवस्थेतून सांगतात, कधी एखादा उपदेश करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळा उपदेश त्या आपल्या अभंगाद्वारे करतात. पण काही जे अभंग आहेत ना ते अभंग असे आहेत की महाराजांचं जे खाजगी जीवन आहे त्या खाजगी जीवनाचा आणि त्या अभंगाचा थोडासा संबंध आपल्याला लावतात. म्हणजे खाजगी जीवनामध्ये महाराज जे काही करत होते त्यांच्या प्रपंच निर्वाहाकरता जे दुकान त्यांनी घातलेलं होतं, दुकान म्हणजे दुकानदारीसुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि त्या दुकानदारीद्वारे अनेक काही असे अभंग रचलेले आहेत आता की त्याच्यात स्वतः दुकानदार असल्याचीच भूमिका घेतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एक व्यापारी, त्याच्यानंतर त्याच्याकडे येणारं गिऱ्हाईक, तेजी मंदी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या प्रस्तुत अभंगात आहेत. असे बरेचसे महाराजाचे अभंग आहेत की त्याच्यातसुद्धा महाराज असं सांगतात की आपण जे काही परमार्थाला लागलो आहे तर त्याचा आपण ठोकताळा बघून घ्यायला पाहिजे की नेमकं नुकसान काय आहे, नफा काय आहे, आणि आपल्याला या जीवनात जे काही मिळवायचे ते नेमकं कोणत्या दुकानात मिळवायला पाहिजे. स्वतः महाराजच असं सांगतात की आम्ही स्वतःच ते दुकान मांडलेलं आहे की जिथे प्रत्येकाच्या कल्याणाचं सामान मिळतं. घातला दुकान घातला दुकान देती आली देती आली या सीता
उदार उदार संत उदार उदार आता इथं भूमिका बघा, त्यांनी असं सांगितलं घातला दुकान. आता दुकान जे आहे तुम्हाला कदाचित असं वाटेल की त्यांच्या टाकलेल्या दुकानाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे का, तर त्या तिकडच्या प्रापंचिक दुकानाची ही ॲडव्हर्टाइजमेंट नाही बरं. हे त्यांनी आध्यात्मिक क्षेत्राकरता नेमकं कोणतं दुकान टाकलेलं आहे, तुम्हाला आम्हाला देव मिळवून देण्याकरता टाकलेलं दुकान आहे. घातला दुकान देती आलियासी दान. आपल्याला दान काय करतायत, देव जे आहे ते मिळवून देत आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या भूमिका ज्या आहे ह्या आपल्याला सांगण्याचा उद्देश असा की ह्या दुकानदाराची ही भूमिका आहे, किंवा एक व्यावहारिक माणसाच्या हिशोबानं जी भाषा आहे ती अभंगाची आहे वर पाहता, पण गूढार्थ जो आहे तो थोडा वेगळा आहे. म्हणजे वाच्यार्थ आणि लक्षार्थ जे आपण म्हणतो, तर लक्षार्थातून याची भाषा वर वेगळी वाटते, आतमध्ये वेगळी गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल अजून आपल्याला कितीतरी जागेवर असं सांगेल, संत सज्जनी मांडले दुकान याच्यात सुद्धा आहे, संत सज्जनी मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. पूर्ण या ज्या गोष्टी आहे आपलं मुख्य फक्त सांगण्याचा उद्देश असा की काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा व्यावहारिक माध्यमातून त्यांनी सांगितलेल्या आहेत. पण असं असतं की नुसतं दुकान जर मांडलं तर कधी कधी असं होतं की एका जागेवर जर बैठी व्यवहार असला तर तो व्यवहार तेवढा चालेलच म्हणून आपण सांगता येतो. कधी कधी व्यवहाराची भूमिका सुद्धा बदलून घ्यावं लागते. बदलून अशी घ्यावं लागते की एका जागेवर जर दुकान असलं तर तिथे येणारं जे गिऱ्हाईक आहे ते लिमिटेड असतं, ज्यांना माहिती होईल ते तिथपर्यंत येतात. पण जर आपण कदाचित गिऱ्हाईकाच्या समोर गेलो, त्याच्या दारावर जर गेलो, तर ते जे गिऱ्हाईक आहे ना ते थोडं विपुल प्रमाणात होण्याची शक्यता असते. आणि महाराजांना या सगळ्या गोष्टी माहिती होतात की आपण जरी हे दुकान टाकले पण नेमके ह्याचे अधिकारी किती वर्ग, हा इथपर्यंत पोहोचला पाहिजे. जो पोहोचत नाही तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. कारण महाराजांची तळमळ अशी आहे की प्रत्येक प्राणी मात्राचा उद्धार झाला पाहिजे. प्रत्येकाला इथे अधिकार मिळालेला आहे. मनुष्य जन्मात जर आपण इथे जन्माला आलेलो आहे तर प्रत्येकाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायचा अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. पूर्ण यच्चवाद प्राणी मात्र सगळ्यांना इथं अधिकार आहे की आपला उद्धार करून घ्यायला पाहिजे. पण जर ते तसं करत नाहीत तर मग या नुसत्या दुकानावर येणारे जे गिऱ्हाईक आहेत हे जर कमी होत असले तर आपणच स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. मग तिथपर्यंत जर पोहोचायचं आहे तर बघा तुम्ही, आता बऱ्याच वेळा असं होतं की दुकानात जर एखादी वस्तू मांडून ठेवलेली असली आणि ती मांडून ठेवलेली जी दुकान आहे त्या दुकानावर ते गिऱ्हाईक येईल न येईल शाश्वती नाही. तर कधी कधी आपण पण बघतो बघा, असे काही जण जे आहेत ना ते रस्त्यातून आपला माल विकत चालतात. बऱ्याच वेळा आपण पण सकाळी बघा काही आपल्या कानावर त्या सहज गोष्टी येतात. सकाळी जर आपण म्हटलं एक दोन मला सुद्धा माहिती आहेत त्याच्यात
गुरुवर्य बाबांकडे न बघता मी तुम्हाला सांगतो एक दोन गोष्टी. बघा, आपण सकाळी सकाळी बऱ्याच वेळा, आता अगोदरची गोष्ट आता येतात का नाही मलाही माहीत नाही, पण आपण अगोदर बघायचो ब्रेड, खारी, केक, टोस्ट, पेस्ट्री, डोनेट, बनपाव आला, यायचं का नाही? असं कानावर आपलं यायचं का नाही? ते काय यायचं? त्याचं कारण असं की ते जर तो दुकानात घेऊन बसला तर तिकडं ते तिथपर्यंत गिऱ्हाईक जाणार नाही, पण जर हा असा सायकलीवर घेऊन फिरला तर त्याला गिऱ्हाईक कसं असेल? जास्त असेल. बघा, तुम्ही दुपारीसुद्धा बऱ्याच वेळा ते ॲसिड आहे, फिनाईल आहे, घासणी आहे, हरमाल आहे का नाही या गोष्टी? ह्या कशा करता तुम्हाला सांगण्याचा उद्देश ते नाहीच आहे. मला तुम्हाला सांगायचं हे की या माध्यमातून जे आहे, जर आपला एखादा व्यवसाय जर आपल्याला करायचा असला तर या माध्यमातून तो व्यवसाय वाढतो, त्याला येणारं गिऱ्हाईक जास्त वाढतं. हे जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ही तुकाराम महाराजांकडून शिकण्यासारखी आहे. विठ्ठल विठ्ठल. तर याच गोष्टीच्या माध्यमातून श्री तुकाराम महाराजांना असं वाटलं की आपण तर त्यांना द्यायला सगळ्या गोष्टी तयार आहोत, स्वतः आपण देव द्यायला तयार आहोत. म्हणजे स्वतः तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की आपण तर अगोदर हा प्रयत्न केलेला आहे, पण येणारं जे गिऱ्हाईक आहे ते त्या माध्यमातून तेवढं नाही आहे, इकडे येणारा वर्ग तेवढा नाही, मग आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आणि त्या उद्देशातून श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, जसं एखाद्या विक्रेत्यानं एखादी वस्तू आरोळी मांडून सांगावं किंवा आरोळी मारून सांगावं, एखाद्यानं सांगावं बोर घ्या बोर, तसं श्री तुकाराम महाराज सांगतायत की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. सर्व जे काही त्यावेळेस वर्ग आहे त्यांच्या समोर जाऊन तुकाराम महाराज सांगतायत, त्यांच्या जवळ जाऊन आरोळी देऊन सांगतायत की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. म्हणजे मी तुम्हाला देव द्यायला आलो आहे, म्हणजे तुकाराम महाराज आता देव विकायला आलेले आहेत, असा सरळ सरळ वरवर वाटणारा आपल्याला अर्थ. पण मग देव विकायला आले म्हणजे नेमकं तुकाराम महाराज कोणता देव घेऊन आले? आपल्याला याच्यातून काही काही प्रश्न निर्माण होऊ शकतात की नेमके कोणता देव आहे तुकाराम महाराजांनी. कारण आपण जे काही आहे, आपण कितीतरी देवतांना मानणारा वर्ग आहे आपला, आपण 33 कोटी देव आहेत असं मानतो. मग याच्यापैकी नेमका कोणता देव आहे? आपण गणपती बाप्पाला पण काय म्हणतो? देव म्हणतो. नृसिंहाला देव म्हणतो. राम देव आहेत, कृष्ण देव आहेत, वामन देव आहेत, सगळेच्या सगळे जेवढे काही अवतार आहेत ते सगळे देवच आहेत. मग याच्यापैकी नेमका कोणता देव आहे? हे तर झाले समजा मुख्य देवता, काही शेंद्रे देवते, काही हेंद्रे देवते. ह्याच्यापैकी कोणतं दैवत आहे का? कारण काही शेंद्रे दैवत असतात, काही हेंद्रे दैवत असतात. शेंद्रे दैवत म्हणजे असं की नुसते शेंदुराचे फट्टे मारले
का कुठेही येता जाता आपण दुरून दिसलं तर काही काही लोक असतात लगेच असं करतात. आपण जर विचारलं कोणाला माहिती, कोण काय माहिती, मग आपण विचारलं कशाला बरं असते, पाया पडलेलं बरं असते. कधी कधी तर असं होतं की यांच्या या श्रद्धेचा काही काही लोक फायदासुद्धा घेतात. फायदा असा घेतात एकदा असं झालं की एका गृहस्थानं एक घर बांधलं. घराला जवळजवळ 10-15 कोटी रुपये खर्च केला. लागू दे आपले कुठं चाललेत, दृष्टांतातले 10-15 कोटी रुपयाचा खर्च केला, खूप मोठा बंगला बांधला. पण थोडासा असा त्याच्या पाठीमागच्या साईडला थोडासा आडोसा निर्माण झाला. ते यायला जायला तिथून लोकांना थोडी जागा होती, पण लोक जे आहेत असं जर एखादी कोणाड्या कानाडीची जागा असली तर त्याला एक विशिष्ट कारणासाठी वापरतात. आता तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती, बरेच जण तिथं काय करायला लागले, लघुशंका करायला लागले. आता हे सगळ्यालाच कळत असेल लघुशंका का अजून सांगायचं काही, सगळ्यालाच कळतं तुम्हाला आम्हाला की लघुशंका करायला लागले. घाणेरडा वास यायला लागला. येता जाता नित्यानं कोणाला हटकलं तरी कोणी ऐकायचं नाही. मग आता त्याच्यावर उपाय काय करावं म्हणून आता त्याला असं वाटलं इथे एखादा आपण बोर्ड लावू. बोर्ड लावल्यानं थोडासा फरक पडेल. नेमकं काम जे दिलं ना ते अशा माणसाला दिलं की तो भयानक असा चिंगूस की ते एक एक गोष्टीचा असा काटकसरीनं वापर करणार. मग आता ती सूचना लिहायला सांगी की येथे लघवी करू नये अशी सूचना लिहायची. मग त्यानं काय केलं, येथे लघवी करू आणि थोडी जागा शिल्लक राहिली तर त्याला वाटलं न इथं लिहून खाली येईल, जागा शिल्लक आहे. मग त्यानं सूचना आपली अशी लिहिली, येथे लघवी करून ये. मग आता लोकांना तर वाटायला लागलं की उलट सूचना दिलेली आपल्याला, लोक त्याचा जास्त वापर करायला लागले. शेवटी हाताश झाला. आता नेमकं काय करावं. शेवटी बंगला विकायचा निर्णय घेतला. आणि जसं विकायचा निर्णय घेतला पेपरमध्ये ॲड दिली. ॲड दिल्यानंतर त्याचे नातेवाईक तर खुश झाले. त्यांना वाटलं वा चांगलं झालं, आत्ताच बांधला होता, वास्तुशांतीला लईच उहापोहा केला होता, बरा काहीतरी तंगीत आलेला दिसतो. पण एक त्याचा चांगला असणारा मित्र, त्या मित्राने त्याला फोन केला. का रे म्हणे बाबा नेमकं झालं काय, 10-15 दिवसा अगोदरच वास्तुशांती केलेली, एवढा चांगला बंगला बांधलेला, लगेच तू एवढा हाताश झाला, लगेच विक्रीला काढला बंगला, नेमकी अडचण काय झाली. त्या मित्राने सांगितलं तू इथं येऊन भेट, तुला दाखवतो अडचण. त्यानं तिथं आल्याबरोबर दाखवलं. बघ म्हणे ही जागा किती घाणेरडा वास येतोय म्हणे इथून, काय करतो म्हणे, काही केलं इथून लोक जाईना, मी परेशान झालो आहे म्हणे याच्यात. आता त्यानं असं सांगितलं की काही अवघड गोष्ट नाही आहे, थोड्या खर्चात हा उपाय होऊन जाईल. तो म्हणे तू सांगशील तेवढे पैसे द्यायला तयार, तू लगेच सांगायचं समोर ठेवले, तू म्हणायचे तेवढे पैसे देतो. पण काही नाही म्हणे, 1000-500 रुपयात तुझं काम होऊन जाईल, फार काही गोष्ट लागणार नाही. ठीक आहे म्हणे. त्यानं लगेच पैशाची त्याच्या हातात दिले. त्यानं एका पेंटरला बोलवलं, थोडीशी ती जागा चांगली रंगवली आणि त्या रंगवलेल्या जागावर जे त्या आडवे तिडवे असे फट्टे मारून घेतले आणि वर लिहून टाकलं जागृत मसोबा. 2-4 नारळ फोडले इकडं तिकडं, त्याच्या लगेच त्या आपल्या टाकून दिल्या. जसं टाकून दिल्यानंतर जे नित्याने येणारे, जे समजा नित्यनेमानं तिथे येणारा जो तो वर्ग होता, त्यांनी लगेच जसं तिथं आले की ते बघितलं, अरे म्हणे आपलंच चुकलेलं दिसतं, आपण ते इथं रोज येत होतो, हे जागृत मसोबा. असं झाल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मला सांगण्याचा उद्देश एवढाच की असे पण काही काही लोक आहेत की हाही वर्ग मानणारा आहे. विठ्ठल विठ्ठल. काही शेंदूर फासून केलेले, काही हेंद्रे म्हणजे काही ते अंगात येणारे जे आहेत त्यालाही काही लोक दैवत मानतात. असे वेगवेगळे दैवत आहेत. हे दैवत आहे का ते दैवत आहे, नेमकं ह्याच्यापैकी कोणता देव आहे. की काही अशी मूर्ती विक्रीला आणल्या, जसं आपण बघतो बऱ्याच वेळा बाजारात काही काही वेळेस काही काही मूर्ती विक्रीला येतात. त्याचाही वेगवेगळा सीझन असतो. त्या सीझनमध्ये दिवाळीचा जर सीझन असला तर त्या लक्ष्मीच्या मूर्ती असतात. गणपतीच्या दिवसात जे आहे गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात. कधी कधी पोळ्याला बैलाला सुद्धा आपण काय मानतो, देवच मानणारा वर्ग आहे. मग यापैकी नेमका कोणता देव आहे. कारण हे जर देव आपण विक्रीला म्हणावं तर हे तर इथं मिळतातच. मग तुकाराम महाराज असा कोणता देव विक्रीला आणतात. विठ्ठल विठ्ठल. श्री तुकाराम महाराज जो देव सांगतात ना, तो शास्त्राला जो मान्य देव आहे तो तुकाराम महाराजांना मान्य आहे. आणि शास्त्रामध्ये देवतेच्या बद्दल सांगितलेलं आहे, एको देव सर्वभूतेषु गूढाः साक्षी चेता केवलो
सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. बघा मी तुम्हाला काय म्हटलं की केलेला जर स्वयंपाक जर परत आपण करायला घेतला तर मध्ये मदत करायला सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल. देवता अशी आहे की एको देवच सर्व भूतादिवास, म्हणजे एकच प्रकारची देवता आहे जी की सगळीकडेच आहे. सगळ्यात शेवटच्या ह्याच्यात सांगितलं की साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. पूर्ण ज्या काही देवता आहेत आपल्याला वाटताना असं वाटतं की हा अवतार आहे तो अवतार आहे, फक्त त्या वेळेस ते कार्य करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केले, वेगवेगळ्या प्रकारच्या देवता त्या आहेत. त्या जर रावणाचं वध करायला आलं तर त्या देवतेला काय म्हणायचं? रामप्रभू म्हणायचं. तेच जर इकडं कंसाचा वध करायला आले तर त्यांना श्रीकृष्ण म्हणायचं. तेच जर प्रल्हादाचं रक्षण करायला आले तर त्यांनाच नरसिंह देवता म्हणायचं. अशा वेगवेगळ्या ज्या देवता आहेत ह्या जरी आपल्याला वेगवेगळ्या भासत असल्या तरी आतमधलं जे एकच तत्व आहे तेच तत्व कधी राम बनून येतंय, कधी कृष्ण बनून येतंय, कधी नरसिंह देवता येते, कधी वेगवेगळ्या देवतेच्या स्वरूपात येतील. पण हे जे काही सगळं आहे हे पूर्णच्या पूर्ण जे आहे हे एकच आहे. आणि साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, म्हणजे यामध्ये तर असं आहे की त्या देवतेचं जे आहे ते निर्गुण निराकार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही हो आपण थोडंसं स्वरातून भटकून गेलेलो आहे. तर विठ्ठल विठ्ठल. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरघुराया. त्याला कोणता रंगही नाही, त्या देवतेला कोणतं रूपही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, म्हणजे तो निर्गुण निराकार असणारा एक भगवान आहे. त्यानंतर जर आपण नेमकं देव जर कोणाला म्हणावं तर तुम्ही आम्ही सुद्धा काय आहोत? देवच आहोत. देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे हरे तुका म्हणे हरे तुम्ही, न म्हणा देह माझायचा, न म्हणा देह माझायचा. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण देवच आहोत. लोकांना वाटेल तुम्ही आम्ही देव कसे? देव नाही तर मला एक गोष्ट सांगा की हे जे शरीर आहे हे नेमकं कोणाच्या सत्तेवर चालतं? आतमध्ये जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या भगवंताच्याच हातात आहेत. चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरी विना, आपल्या या शरीरातल्या जेवढ्या काही हालचाली आहेत, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन. बऱ्याच जणाला असं वाटेल की चाले हे शरीर पायाची आहे सत्ते.
पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतंय तर एखादा जर मृतदेह आहे त्याला सांगा बरं, पाय तर त्याचे पण आहेत, पण आतमधलं जे चैतन्य आहे ते एकदा निघून गेल्यानंतर त्याला थोडी म्हणता येतं की तू ये तिकडं प्रतापनगरपर्यंत, आम्ही येतो सगळे, असं म्हणता येतं की एखाद्या मृतदेहाला जे जवळजवळ N6 तिथपर्यंत तू ये, आम्ही येतो इथून, असंही त्या स्वर्गरथातले अडचण होऊन जाते, असं म्हणता येतं का? ज्या अर्थी ते त्याच्यानंतर चालत नाही म्हणजे त्याच्यातलं ते चैतन्य निघून गेलं आणि ते जे चैतन्य आहे ते भगवत आहेत, ते भगवान आहेत आणि त्यांच्या सत्तेनं जर ते चालतंय तर हे आपल्याही आतमध्ये काय आहेत? भगवानच आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग आपला मूळ जो प्रश्न जिथून निर्माण सुरू झाला होता की नेमकं देव जे देत आहेत ते नेमका कोणता देव तुकाराम महाराज द्यायला आलेत? त्या 33 कोटी देवतांपैकी कोणता देव द्यायला आलेत? की एखादा विग्रह हाताला धरून आणलेला आहे, की रामचंद्र प्रभूला हाताला धरून आणले, रामचंद्र प्रभूंना देत आहेत की भगवान कृष्णाला देत आहेत? हे नेमकं कोणाला देत आहेत? तर बघा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ह्याच्या पाठीमागे म्हणण्याचं एवढाच एक उद्देश आहे, त्याचा अर्थ एवढाच आहे की देव देत आहेत म्हणजे तुम्हाला आम्हाला फक्त देवाची ओळख करून देतात की तुम्ही सगळे देवच आहात, आपण तुम्ही आम्ही सर्व तेच आहोत आणि त्या चैतन्याची आपल्याला तुम्हाला आम्हाला ओळख करून देत आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्या देव ते जे तत्व आहे तेच तत्व सगळीकडे आहे, सर्व चराचरामध्ये तेच व्यापून आहे आणि त्याच गोष्टीची ओळख करून देणं म्हणजे देव जे आहे ते आपल्याला देणं आहे. देव देणं म्हणजे काही असं हाताला धरून एखादी तुम्हाला मूर्ती द्यायची आहे किंवा असं एखादं काहीतरी स्वरूप आहे ते तुमच्याकडे येऊन उभं करतात असा त्याच्यातला कोणता भाव नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आणि ते स्वतः जे आहेत तुकाराम महाराज जेव्हा सांगतायत तर तुकाराम महाराजांनी स्वतः त्याची एकदा ओळख करून घेतलेली, स्वतः एकदा जे आहे ते श्री तुकाराम महाराजांना त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव जो आहे तो तुमच्या आमच्यात ते वाटण्याकरता आलेले आहेत. अनुभवे आले अंगा, अनुभवे आले अंगा, ध्रुवपद परत एकदा सांगा. हां, ऐसे सुख वचनी आहे. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. स्वतः श्री तुकाराम महाराजाला त्याचा अगोदर अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवाने त्यांनी त्या देवाची ओळख करून घेतलेली आहे. हा, तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. स्वतः श्री तुकाराम महाराजांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि मग आस्वाद घेतल्यानंतर असं असतं की सर्व साधू संत जे आहे ना ते तुमच्या आमच्याकरता एका आईच्या भूमिकेत असतात. बरं, आईची भूमिका अशी असते की जर एखाद्या वेळेस एखादा जर पदार्थ चांगला झाला तर ते खाताना जे आहे जिला आपल्या लेकराची आठवण होते तिलाच खरी आई म्हणत जावं. बरं, तिलाच खरी आठवण होते. तिला असं वाटतं की हे माझ्या बब्याला आवडतं, हे माझ्या छब्याला आवडतं, जे काही असेल, आणि ती जी असते ती खरी आई असते. तसं साधू संत जे आहेत ते तुमच्या आमच्यासारख्यांची आईच आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आपण ज्या गोष्टीचा अनुभव घेतोय,
ज्या गोष्टीच्या आनंदात आपण रममान झालेलो आहोत, ज्याला आपण म्हणतो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, म्हणजे आनंदाचे लाडू तुकाराम महाराज स्वतः खात आहेत. मग त्यावेळेस तुमच्या आमच्यासारख्यांची त्यांना आठवण होते आणि मग ते तुम्हाला आम्हाला सांगतायत की तुम्हीसुद्धा हे घ्या. म्हणजे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आहिता आला घर पुसोनी. अतिशय तळमळ आहे त्यांची. तळमळ अशी आहे की जो आनंद त्यांच्या जीवनात आहे, जर त्यांच्या जीवनाची आपण जर स्थिती बघितली तर स्थिती बघा की जे काही इतर सगळे भोग असतात, विषयांचं जे सुख असतं, ते त्यांच्या जीवनामध्ये कोणती अनुकूलता होती? कुठल्याही प्रकारची अनुकूलता नसताना जर ते म्हणतात की आम्ही आनंदाचे लाडू खातो, मग त्या अर्थी निश्चित आपण जे डिंकाचे लाडू खातो त्याच्यात खरा आनंद नसायलाच पाहिजे. आपण जे खातोय ते तात्पुरतं आपल्याला तसं वाटतं की ह्याच्यानं आनंद आहे, पण मात्र ते डिंकाचे लाडू जे आहे ते खाऊनही आपले जे चेहरे पडलेले आहेत त्याच्यावरून निश्चित लक्षात येतं की आपल्याला तो खरा आनंद माहितीच नाही आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तो आनंद तुम्हा आम्हाला सगळ्यांना देण्याकरता श्री तुकाराम महाराज सांगतायत की तुम्ही हा घ्या, मी स्वतः तुमच्यापर्यंत आलेलो आहे. पण एवढं सगळं तळमळीनं सांगितल्यानंतर सुद्धा तुकाराम महाराजांच्या करता ज्याला आपण म्हणावं की एखाद्या दुकानदाराने एखाद्या गिऱ्हाईकाला सांगावं हा माल खूप चांगला आहे, आणि एवढं सांगूनही त्या गिऱ्हाईकाने एखादं नकारात्मक उत्तर द्यावं, तशीच काहीचं जे उत्तर आहे ना ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात लोक देत आहेत. देवन लगे देवन लगे देवन लगे एवढ्या तळमळीनं तुकोबारा सांगतात की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. आणि समोरचा जो वर्ग आहे तो म्हणतोय देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. हा अभंग जरी तुकोबारायांचा आहे तरी याच्यातले 4 जे कडवे आहेत ते तुकोबारायांचे, त्याच्यातही वेगवेगळ्या भूमिकेतून आहे. पण एक जे कडवं आहे ना ते एक कडवं जे आहे ते यच्चे यावत प्राणी मात्रामध्ये ज्यांची भगवत प्राप्तीकडे पाठ आहे त्यांच्यातर्फे हे कडवं आहे. म्हणजे संवादात्मक अभंग आहे, संवाद आहे. हा संवाद आहे लोकामधला आणि तुकोबारायांचा. कधी कधी जे आहे ना तुकोबारायांच्या अभंगामध्ये असे काही संवाद आहेत की दुसऱ्यांच्या तर्फे जे बोलल्या गेलेले आहे ते सुद्धा तुकोबारायांनी त्याला ग्रथित करून तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. देव न लगे, देव न लगे हे उत्तर आहे ज्यांना सांगितले देव घ्या. साठवणीचे रुंधले जागे. ते म्हणतायत महाराज तुम्ही ते आणलाय, पण ते घेण्याकरता जी काही आतमध्ये एखाद्या गोष्टीला साठवण्याकरता ती जागा लागते ती आमच्याकडे नाही आहे. साठवणीचे रुंधले जागे, आमची ती जागा अगोदरच भरून गेलेली आहे. कधी कधी असं वाटतं की एखादी जी गोष्ट आहे ना त्याचं जर मूल्यच नाही कळालं तर ते मूल्य न कळाल्यामुळं आपण असं म्हणतो ना एखाद्या वेळेस तुम्ही विचार करून बघा कदाचित की आपण काही टोपल्यामध्ये काही वस्तू घरात भरून ठेवलेल्या आहे, कोळसा भरून ठेवलेला आहे काही टोपल्यामध्ये, आणि एखाद्या वेळेस जर एखादा माल जर आला समोरचा आणि चांगल्या भावात आपल्याला मिळायला लागला कमी दरात आणि त्या कोळशापेक्षा जर त्याचं मूल्य जास्त असलं तर आपण कोणता माल घेऊ? आपण म्हणून तो कोळसा कधी घेता येईल त्याला काय अवघड आहे, आपण त्याला बाजूला टाकून देऊन त्याच्यात ते भरून घेऊ. का? कारण तो मूल्यवान आहे. ज्या अर्थी लोक म्हणतात की देव न लगे, देव न लगे, म्हणजे त्यांना त्या देवाचं मूल्यच कळालेलं नाही. मूल्य कळालं नाही म्हणजे त्यांना देव देव म्हणजे काय नेमकं हेच लक्षात आलेलं नाही.
जे तुम्ही आम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला अर्थ सांगितला की तुकोबारायांच्या जीवनामधला जो आनंद आहे तो म्हणजेच देव आहे. आनंदपदी जया म्हणती हरी. आणि जोपर्यंत देवाची प्राप्ती आपण आपल्या जीवनामध्ये करून घेणार नाही तोपर्यंत आनंद जे आहे आनंदाची ना आपली गाठभेट होणारच नाही. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा आपुला तो एक कधी कधी जर वर आवाज नाही गेला ना तर ॲक्शन करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानं सुद्धा वाटतं वर आवाज गेला असो. तर सांगायची गोष्ट अशी की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नव्हे. देवाच्या शिवाय जीवनात सुखाची प्राप्तीच होऊ नाही शकत. त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या गोष्टीला आपण सुख समजतो ते मुळात सुख नाहीच. सर्व जे काही सुख आहे ना ते भगवंताच्याच चरणाजवळ आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, किंवा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे. जे काही सर्व सुख आहे ते फक्त भगवंताच्याच चरणाजवळ आहे. आणि ते सोडून जर लोक सांगतात की देव न लगे साठवणीचे रुंधले जागे, मग यांची जागा नेमकी कोणत्या गोष्टीनं अडवल्या गेली आहे? ते असं आहे की पंचविषय जे आहेत त्या पंचविषयानं आमच्या सर्व आतमधल्या सगळ्या हृदयानं त्याची जागा आटवून घेतलेली आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध जे आहे ना त्या गोष्टीनं ही जागा आटल्यामुळे भगवंताला आतमध्ये ठेवण्याची जागा शिल्लक राहिलेली नाही. कारण भगवंताला जर कुठं साठवायचं असेल तर ते हृदयामध्ये साठवायचं आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार झाला सुफळ व्यापार. मग ही आतमधली जी जागा आहे ती पंचविषयानं व्यापून गेलेली आहे. बघा तुम्ही शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या ज्या गोष्टी आहेत या माणसाच्या एवढ्या भरलेल्या आहेत की याच्यात रात्रंदिवस माणूस आतमध्ये गुंगून गेलेला आहे. त्याच्या लक्षातच येत नाही की आपला किती वेळ आहे. भुलले विषय ओढी भुलले जीव. ह्या ज्या पाची ज्या गोष्टी आहेत ह्याच्यात किती माणूस भुललेला आहे. शब्द विषय आहे. शब्द विषयामध्ये एवढा भुललेला आहे की जर एखाद्या वेळेस आपण म्हटलं चला भजनाला चला, कीर्तनाला चला, प्रवचनाला चला तर त्याला ते आवडत नाही. त्याला इतर ज्या गोष्टी आहेत त्या जास्त आवडतात. त्याला जर सांगितलं एखाद जागेवर ऑर्केस्ट्रा आहे तर तिथे येणारा वर्ग जास्त आहे का इथे येणारा वर्ग जास्त आहे? बघा तुम्ही थोडासा विचार करा. कधी कधी आपण आता हे पेपरमध्ये वाचतो की या पिक्चरनं एवढा बिझनेस केला, एवढ्या करोडो रुपयाचा बिझनेस केला. तिकीट घेऊन जाणारे लोक कोण आहे?
शेवटी सगळे लोकच आहेत ना, तुमच्या आमच्यासारखेच लोक आहेत. कदाचित आपण नाहीत, पण इतर लोक आहेतच ना त्याच्यात, की जे पैसे खर्च करून तो विषय जो आहे तो भोगण्याकरता जातात, आणि जे फुकट आहे तिकडे यायला कोणी रिकामं नाही. मग तुकाराम महाराजांची ही जी खंत आहे ती त्याच्यामुळंच आहे. तुकाराम महाराजांना असं वाटतं आहे की 5ही विषयामध्ये प्रत्येक वर्ग बुडून गेलेला आहे. शब्द विषय आहे, त्याला ग्राम्य गीते आवडतात, लावण्या आवडतात, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आवडतात. बाबा विनोदानं कधी कधी एक उदाहरण सांगत असतात, आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. काय झालं, एकदा एका मित्राच्या घरी जे आहेत दुपारी त्यानं असा मॅसेज केला, साधारण 10-11च्या सुमारास मॅसेज केला की 1 वाजता आपल्या शेतावर लावणीचा कार्यक्रम आहे, सगळेजण या. मग आता असं म्हटल्यावर तर ते काही मित्रालाच केला, 10-5 मित्राला, पण त्या मित्रांनी लगेच ते व्हायरल करून टाकला ग्रुपवर. अरे आपल्या मित्राकडं असा लावणीचा कार्यक्रम आहे, या शेतावरच ते बसायची काय अडचण होईल. झाले लगेच म्हणता 200-250 जण आले, आणि 200-250 जण आल्यानंतर सगळ्यांनी बघायला लागले इथं तर काहीच दिसत नाही अजून तयारी असतच. तेवढा तो मित्र दिसला ज्यानं तो मॅसेज टाकलेला. त्या मित्राला विचारलं, का रे बाबा काय लावणीचं काय? काही नाही म्हणे, थोडासा अंतर धरून उभं राहा म्हणे, ते जरा साडी लावायचा कार्यक्रम म्हणे, ह्या हातात घ्यायचं त्या लावायच्या म्हणे. अरे म्हणे भल्या मित्रा, आम्ही आलो कोणत्या हिशोबानं, तू काय सांगायला आम्हाला हे? आम्ही त्या लावणीच्या हिशोबानं आलो, तू आपला आम्हाला शेतातली लावणी सांगायला लागला. विठ्ठल विठ्ठल. शब्द विषय आहे, स्पर्श विषय आहे. स्पर्श विषयामध्ये माणसाला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. समजा चांगला एखादा बिछाना असला, मऊ गाद्या, तक्के, लोड, कितीतरी गोष्टी अशा, की त्या माणसाला असं वाटतं की त्यात पाहिजे. तुम्ही असं थोडी कल्पना करा, विचार करा, जर समजा आपण इथं समजा असं चांगल्या गाद्या टाकल्या असत्या, लोड टाकले असते, तर येणारा जो वर्ग आहे समजा, आणि मध्ये काही सामान्य बिछात ठेवली असती, तर येणारा जो पहिला वर्ग आहे जो अगोदर कीर्तनाला तो कशावर बसला असता? कारण ते आवडीचा विषय ना, स्पर्श विषय आवडीचा आहे, शब्द आहे, स्पर्श आहे, रूप विषय किती आवडीचा आहे. रात्रंदिवस त्याच्याकरता माणसाची खटपट चालू आहे की आपण कसे दिसतो. त्याच्याकरता बघा तुम्ही, स्वतःही चांगलं दिसलं पाहिजे, समोरचाही चांगला दिसला पाहिजे, याच्याकरता रात्रंदिवस खटपट आहे. नाहीतर ते जे आपण घराघरात आता सध्या बघतो आपण डाय, ते डाय लावण्याचं कारण काय, की जे वय आहे ते माणसाचं दिसलं नाही पाहिजे, ते कमी वाटलं पाहिजे, त्याच्याकरताच प्रयत्न आहे ना. आणि कितीतरी विषारी त्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण जवळ करून घेतलेल्या आहेत. त्या घरात कालवलेल्या ते डब्या कोणाड्या कानाड्यात, त्या कोणाड्या कानाड्या डब्यात थोडं काही झालं केलं की सुरू त्याच्यावर. म्हणजे शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे. ते रूप विषय असा आहे की कधी कधी असं होऊन जातं की ती नेमकी गोष्ट कोणती ते सुद्धा लक्षात येत नाही माणसाच्या. समोर असं नवरा बायको चालले होते आणि असं मोठं एक वर जाहिरात लागलेली होती, आणि जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं होतं की एकावर एक फ्री असं लिहिलेलं होतं. आणि मग ते त्याच्यानंतर जे आहे ते असं एक बाईने एक कुकर असं हातात धरलेलं होतं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं. आणि तेवढ्यात जे आहे ना, तेवढ्यात त्या बाईनं सांगितलं कुकर वय बरं, एकावर एक फ्री. तर तुम्ही तिच्याकडे बघताल मग हे असे विषय आहेत. शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे. आता रस विषय घ्या, रस विषय तर एवढा झोंबलेला आहे माणसाला. रोज काय करायचं, आज काय करायचं, हा भयानक मोठा प्रश्न आहे. स्त्री वर्गाकडं सकाळपासून हा प्रश्न पडलेलाच आहे, आज काय करायचं. म्हणजे रात्रंदिवस त्याच्याकरताच विचार आहे. रात्री झोपताना उद्या काय करायचं, आज रात्री झोपतानाचा संध्याकाळचा मेनू काय, हा काय तो काय रिपीट झाला नाही पाहिजे. त्या रसाचं एवढं अवघड आहे की एकच आमरस किती किती दिवस लोक खातात. त्या आमरसात सुद्धा आहे असे काही लोक मी पाहिलेले आहेत महाराती की 4-4 महिने जिथून आंबे सुरू होतात तर तिथून तर आंबे संपत नाही, आंब्यात आळ्या पडत नाही, तोपर्यंत ते आमरस खातात. विठ्ठल विठ्ठल. पण किती जरी हे असलं तरी ते काही त्याच्यात संपणारा विषय का, असं विचार करून घ्या तुम्ही की आज झालं तर आपल्याला असं वाटतं का तृप्ती झाली, नाहीच. ते रोज चालूच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर, वेगवेगळ्या प्रकारचे हे. काही लोकांना ते छंदच, ते असे बोळे लावून ते कानाला लावतात. आपल्याला वाटतं कान ठणकू राहिला का, तो म्हणतो नाही अत्तर लावलेलं.
आपण आपलं सहज विचारलं की त्याला काहीतरी लावलेलं असतं. तो म्हणतो हा मजमू आहे, हा गुलाब आहे, हा मोगरा आहे. तो वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतो त्याच्यातल्या. म्हणजे शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. काही जणांचं जर ते आवरायचं जे ड्रेसिंग टेबल ते जर उघडलं आपण तर 20-20, 25-25 कुठं सेंटच्या बॉटल असायला पाहिजे. त्यासुद्धा मी बघितलेल्या आहेत. असे मी तुम्हाला कितीतरी लोक सांगू शकतो. पण काय करायचं त्यांचे नाव घेऊन, विठ्ठल विठ्ठल. पण तुकाराम महाराजांना तो सगळा जो वर्ग आहे त्या वर्गाची आलेली काळजी आणि तो वर्ग असं सांगतोय, साठवणीचे रुंधले जागे. आणि मुळात असं आहे की कधी कधी जे आहे ना, जोपर्यंत आपण वाङ्मय बघत नाही तोपर्यंत या देहाची नेमकी निर्मिती कशा करता झाली ह्याचाच आपल्याला अंदाज येत नाही. तुम्ही बघा नाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे ना, ते कधीतरी एखाद्या दिवस उघडून बघा, त्याच्या लक्षात येईल. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला. थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा. त्याच्यात असं सांगितलेलं की तुम्ही पहिले विचार करा. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, या नरदेहाची निर्मिती कशी झालेली, कशामुळे झालेली, कशी नाही, कशा करता झाली. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हा जो आपण जीवपणाला जे आलेलो आहोत, नासे जीवपण भवरोग म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, या संसाराच्या ज्या आपण गर्तेत सापडलेलो आहोत त्याच्यातून बाजूला होण्याकरता या देहाची निर्मिती. या देहाची निर्मिती काय, शब्द स्पर्श रूप रस गंध ह्याचा आस्वादन घेण्याकरता थोडी आहे. सामान्य वर्ग त्याच्यात अडकेल याच्यात काय नवल आहे. साधकाकरता सुद्धा त्याच्यात धोक्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात असं सांगितलेलं एका ओळीमध्ये की हे जे 5 विषय अवश्य साधका नाडीती, म्हणून लागो नेदी प्रीती कवने रीती ऐकपा. कुठून सुरुवात आहे ओवीची. का जे 5 विषय आहेती, ते अवश्य साधका नाडीती, म्हणून लागो नेदी प्रीती कवने रीती ऐकपा. आता बघा धोक्याच्या सूचना आहेत की हे जे 5 विषय आहेत ना, हे साधकाला अवश्य नडतात किंवा नाडतात. हे मध्ये मध्ये येतातच. शब्द विषय आहे, त्या शब्द विषयामध्ये सुद्धा तो अटकून जातो. कोणी जर थोडी जर काही स्तुती केली का त्या साधकाला असं वाटतं वा 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 वा. बरेच जण जे आहेत ना ते त्याची स्तुती अगोदर करतात, मागून तेच लोक निंदा करतात. का जे 5 विषय आहेती, ते अवश्य साधका नाडीती, म्हणून लागो नेदी प्रीती कवने रीती ऐकपा. जेने धरिला शुद्ध परमार्थ, त्यासी जन्मान हा करी अनर्थ. तेने वाढे विषय स्वार्थ, ऐकणे मस्त विचार हा. आता बघा वैराग्य पुरुष देखोनी, त्याची स्तुती करीती जनी. एक सन्माने करुनी, पूजे लागोनी पैनेती. एखादा जर चांगला वैराग्यवान पुरुष दिसला की त्याची पूजा करायला नेतात. म्हणतात की म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार, आम्हा लागी झाला स्थिर, तेने धरी फार शब्द गोडी. मग जे जे जनवंदिती. आणि हे असं सगळं करतात आणि तो जर त्याच्यात भुलला की त्याला नाव ठेवणाराही तोच वर्ग. मग जे जे जनवंदिती, तेची त्याची निंदा करीती. परी अनुतापन उपजे चित्ती, ममता निश्चिती पूजकांची. म्हणाल विवेकी जो आहे, त्यासी जन्मान करील काय. हे बोलणे मूर्खाचे पाहे, जया चाड आहे मानाची. पूर्ण 42 ओव्यांचं चिरंजीव पद एकदा बघा, त्याच्यात लक्षात येईल की नेमकं साधकाचं जीवन कसं पाहिजे. ते पूर्ण सांगणं हा सध्या विषय नाही आपला प्रतिपाद्य, पण त्याच्यात 5 विषय सांगितलेले की रूप विषयात कसा अडकतो, रस विषयात कसा अडकतो, गंध विषयात कसा अडकतो. ते गोड गोड अर्पिती रसगोडी धरता. हां, रसविषय कैसा झोंबला, आवडे तयाला गोड गोड अर्पिती. या सगळ्या गोष्टींमध्ये तो ज्याला आपण म्हणावं की ट्रॅप होऊन जावं, अटकून जावं.
आणि ते अटकल्यामुळे मग जर समजा देव जवळ आला तर असंच म्हणण्याची पाळी येते, देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. आता तुकोबारायांना थोडीशी तळमळ वाटायला लागली की आपण एवढ्या कळवळीने या सगळ्यांना सांगतोय की देव घ्या कोणी, आणि हे सरळ म्हणतात की आम्हाला तो देव नको आहे. कदाचित यांना आपल्या वस्तूचा थोडा भाव जास्त वाटत असेल, तसं काही नाही बाबा हो. आता हा जो आहे ना ह्याचा भाव कमी झालेला आहे हे बघून तुकोबारायांना थोडीशी तळमळ वाटायला लागली. तुकोबारा आता तिसऱ्या चरणात सांगू लागले, देव मंदला देव मंदला देवमंदला भाव बुडाला काय करू. श्री तुकोबारा या कडव्यामध्ये तळमळ व्यक्त करतात की बाबा हो मी तुम्हाला सांगतोय देव घ्या कोणी, तुम्ही सरळ सांगतायत की देव न लगे. ही स्थिती बघून तुकोबारांना असं वाटायला लागलं की देवाचा जो भाव आहे तो देवमंदला भाव बुडाला काय करू. कोणाकडे हा देव घेण्याकरता जो भाव पाहिजे तो काही कोणात दिसायला नाही लागला, म्हणून तुकोबाराय सांगतायत की भाव बुडाला काय करू. हे काय करू म्हणण्याच्या पाठीमागं जे आहे ना, ह्या काय करू शब्दाकडे थोडीशी तळमळ या अंदाजानं बघा तुम्ही की तुकोबारायांना किती तळमळ आहे. एखादं जर लहान लेकरू जर जेवत नसलं तर ती आई म्हणते काय करू, तशातला भाव आहे. काय करू एवढं मी यांना सगळ्यांना सांगतो. ते जर लेकरू जेवत नसलं तर जसं आई पाठीमागं लागते, हा घास चिवचा, हा घास माऊचा, हा घास पप्पाचा, हा घास आजोबाचा, असं करून जसं पाठीमागं लागावं तसं मागं लागलेले. तुम्ही दादा हो तुम्ही हे सगळे घ्या, हे देण्याकरता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आणि तुम्ही खुशाल नाही म्हणतात. देवमंदला भाव बुडाला काय करू. कारण देव जर घ्यायचा असला तर खरं जे आहे ते भावानंच देव घेता येतं. देवा कारणे भावत मात, Oh
प्राप्त करून घ्यायचं असलं तर त्या भावावरच खरी त्याची प्राप्ती आहे. नाहीतर तुम्ही पुराणातले काही काही उदाहरण असे बघा की खरंच भगवंतांनी त्यांना येऊन दर्शन द्यावं असं काय होतं, पण त्यांच्याकडे फक्त खरा भाव होता. तुम्ही पुराणातल्या उदाहरणामध्ये शबरी मातेचं उदाहरण बघा. जेव्हा शबरीला भगवंतांनी भेट दिली तर शबरी मातेची अशी काय अवस्था होती, नेमकं त्यांच्याकडे काय असं होतं की ते भगवंताला त्यांनी द्यावं आणि भगवंतांनी त्यांच्यावर प्रसन्न व्हावं. पण जो खरा भाव समर्पित केलेला आहे तो भाव बघा. अगोदर जे आहे एकतर त्यांच्या गुरूंनी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्हाला त्रेतायुगामध्ये जे आहे मातंग ऋषीनं असं सांगितलं, जेव्हा त्या 16 वर्षाच्या होत्या तेव्हा सांगितलं की तुम्हाला रामप्रभू भेट देतील, त्रेतायुगामध्ये भेट देतील. तेव्हापासून जे आहे फक्त त्याच आनंदात त्या रोज जे आहेत उठल्या की इकडून कदाचित रामप्रभू येतील, उजव्या दिशेने येतील, डाव्या दिशेने येतील, इकडून येतील तिकडून येतील असं वाटल्याकरता ते रात्रंदिवस ते रस्ता झाडायचा. मैं कर रही रस्ता साफ नाथ मेरे कब आओगे, मैं कर रही रस्ता साफ. इकडून येतील असं वाटल, तिकडून येतील असं वाटल, तेवढा पूर्ण रस्ता साफ करायचा. काही फूल असतील ते तोडून आणायचे, जर प्रभू आले तर त्यांची पूजा कशी करू, काही बोरं आणायचे, काही फळं आणायचे, या सगळ्या गोष्टी आणायच्या. आणि त्यांच्या त्याच भावाला जे आहे ते 16 वर्षापासून 96 वर्षाच्या होईपर्यंत त्या करत होत्या. म्हणजे किती वर्ष भाव होता हा? 80 वर्ष हा भाव होता. 80 वर्ष ती सेवा केली. तेव्हा भगवान भेट देतील. आम्ही विचार करावर जर एखाद्याला जर आपण सांगितलं की 80 वर्षांनी तुम्हाला देव भेट देतील, तुम्ही ही साधना नित्यानं करायची, लोक म्हणतील ज्या दिवशी भेट देतील त्या दिवशी करू ना, आत्तापासून काय करायचं रोज. त्यांना माहीतच नव्हतं तरी एवढ्या दिवसापासून नित्यानं ती चालू गोष्ट. मग ज्या दिवशी भगवान आले त्या दिवशी शबरी मातेंची जी अवस्था आहे, दुरूनच भगवंताला पाहिलं. शबरी देखी रामगृह आए, मुनके बचन समुझी जिय भाए, सरसी जलोचन बाहु विशाला, जटा मुकुट सिर पूर बनमाला. भगवंताला पाहिलं आणि भगवंताला पाहून जे आहे शबरी मातेंना एवढा आनंद झाला की नेमकं आता काय करावं, त्यांच्याकरता कोणती पाद्य पूजा करावी, काय करावं, कशाचंच ज्ञान नाही, कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नाही. आपला विषय चालू आहे भाव. तुम्ही बघा, भावाला भगवान प्रसन्न होणार आहेत. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला भगवान प्रसन्न होणारे नाहीत. आल्यानंतर जे आहे शबरी मातेंनी असं समोर बोर ठेवलेत आणि ते बोर खाता खाता जे आहे आता भगवंताला सुद्धा थोडा खूप ज्याला आपण म्हणतो थोडंसं नटखट स्वभाव, एखादी गोष्ट मुद्दामून उकरून काढायची, माहीत नसली तरी माहीत करून द्यायची. खाता खाता ते बोर जे आहेत ते लक्ष्मणजीला म्हणले घ्या थोडेसे बोर, आणि ते काही झालं अशी सवय असते वर खाली बघून खायची. ते पहिलेच बघून खात होते वर खाली काय, आणि तेवढ्यात मग रामप्रभूंनी मुद्दामूनच का नाही विचारावं, अरे शबरी जरा पाखराचे उष्टे बोर आणले का रे. तिने लगेच सांगितलं देवा मी काय एवढी पापी आहे का म्हणे, पाखराचे उष्टे बोर तुम्हाला देईल का, मी स्वतः चाखून पाहिले म्हणे, जे गोडगोडे म्हणते तुम्हाला आणले. आता त्या शबरीकडे पाहिल्यानंतर लक्ष्मणजीला असं वाटायला लागलं की 2-4 वर्षे जिनं दंतमंजन केलेलं नसतं, आता हे बोर खावे कसं काय आपण. ते बोर त्यांनी टाकून दिले. पुढं असं सांगतात की जे शक्ती लक्ष्मणजींना लागली ना त्यावेळेस जे आहे ते बोर त्याच्यात मिक्स करावं लागलं आणि ती शक्तीचं जे औषध आहे ते त्याच्यातून तयार करावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचा उद्देश एवढाच की देव जो आहे तो खरा भावाला प्रसन्न होणारा आहे आणि तोच लोकांकडे नाही. म्हणून तुकाराम महाराजांना खंत वाटायला लागली, देव मंदला भाव बुडाला काय करू. आता तुकाराम महाराज एक अशी स्कीम काढतात, ती स्कीम अशी जसं आपण सुरुवातीला म्हटलो की मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती आता की जर तुम्ही कमी भाव करूनही घ्यायला तयार नाही, कोणी असं सांगूनही घ्यायला तयार नाही, तुकाराम महाराजांनी सांगितलं आता फ्री सॅम्पलिंग करू, आणि ते आहे अभंगाच्या 4थ्या चरणात. देव घ्यावू का देव घ्यावू का, देव घ्यावू का देव घ्यावू का,
फुका घ्या वा. ऋषिकेश पण आता चांगला तयार होऊ लागला बरं महाराज. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. आता तुकाराम महाराजांनी असा विचार केला की हे जर असं घ्यायला तयार नाहीत तर मग आता आपण असं करू की त्यांना सरळ सांगू की फुकट घ्या. आता काहीच नाही लागत तुम्हाला, जे सांगायला आम्ही त्याच्यापैकी कोणतीच गोष्ट नाही, आता फुकट घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. एकही पैसा या गोष्टीला लागत नाही. जे आपण पहिलेच प्रमाण देऊन गेलो की देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. कुठल्याही प्रकारचं नाही लागत. कदाचित तुकाराम महाराजांना असं वाटलं असेल की आत्ताचा जो वारीला जाणारा वर्ग आहे त्याच्याकडे एखाद्या तुकाराम महाराजांनी पाहिलं का काय, असं मला वाटतं. याच्यावर फुकट जर एखादी गोष्ट जर एखादी मिळायला लागली पुढे किती लोक त्याच्या पाठीमागं लागतात हे जर बघायचं असलं तुम्ही कदाचित वारीच्या वाटेवर बघा. एखाद्याचं पूर्ण जेवण जरी झालेलं असलं, त्याला जर कोणी काही वाटत असलं, जर फुकट असलं तर त्याच्या पाठीमागं लागतात का नाही लोक. हो, ज्याचं पूर्ण संपलेलं, आता त्याच्या पिशवीत भरायला काही जागा नाही तरीसुद्धा फुकट असलं तर ते माणूस लागतोच त्याच्या पाठीमागं. नाहीतर बऱ्याच वेळा बघा तुम्ही फुकट ज्या वस्तू आहेत ना त्या माणसाला घरात लागतच नाही. काही लोक असे राशनचे तांदूळ घरात येतात त्यांना ते लागतच नाही. त्यांना माहिती हे आपण एवढे संपूच नाही शकत, पण फुकट आहे मग ते कशाला वाया जाऊ द्यावं. मग ते माणूस आणल्याशिवाय राहत नाही. असे कितीतरी गोष्टीत अशा की फुकट मिळाल्यानंतर माणसाला असं वाटतं की त्या कशाला सोडायच्या. मग आता जर आपण फुकट देऊ लागलो तरी तर लोक घेतील असं तुकोबारायांना वाटणं साहजिक आहे. त्या एकंदरीत सगळ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून तुकोबाराय म्हणतात की हा फुकट घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. एवढं सगळं करून सुद्धा जे आहे त्या सगळ्यांचं जसं आपण म्हणलो संवादात्मक अभंग आहे, त्या पलीकडच्यांचं उत्तर तेच चालू आहे. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी, देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. श्री तुकोबारायांचं या पूर्ण अभंगाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जे आहे ती तळमळ अशी आहे की प्रत्येक याचे यावत प्राणी मात्राला देवप्राप्ती कशी होईल याच्याकरता असणारी ही तळमळ आहे. आणि या तळमळीच्या अंतर्गत सगळ्यांना केलेला आग्रह आहे, तुम्ही या गोष्टीला घ्या, याला कोणत्याही प्रकारचं मोल लागत नाही. पण असं जरी आहे तरी याच्याकडे अनेक वर्गाची पाठच त्यांना दिसलेली आहे. या पूर्ण जो काही पूर्ण प्राणीमात्रांचा जो वर्ग आहे, बहुतांशी वर्ग जो आहे तो याच्याकडं पाठ केलेला आहे. नाही तर मला एक गोष्ट सांगा तुम्ही की कितीतरी गोष्टी आहेत की अशाच फुकट मिळत असतात, पण त्याचं माणसाला व्हॅल्यू राहत नाही तेवढी. आपण प्रत्येक रविवारी इथं काय सांगतो, प्रत्येक रविवारी गीता संथा देण्यात येईल. मला असं वाटतं की इथं जागा पुरायला नाही पाहिजे, एवढे लोक यायला पाहिजे. अहो बरेच आई वडील काही असे क्लास लावतात, 1000 रुपये 1200 रुपये 1500 रुपये महिना देऊन काही क्लास लावतात. काय तर बॅडमिंटनचा क्लास, कुठं कशाचा क्लास. मी म्हणत नाही ते क्लास करू नका, पण जे फुकट मिळते त्याच्याकडं कुठं ओढ आहे लोकांची. त्याला इथं बसायला जागा नाही पुरली पाहिजे, एवढे जण यायला पाहिजे. कितीतरी वेळा आपण तळमळीनं ती गोष्ट सांगतोय की प्रत्येकजण या, ते विचार करा. आणि ती भगवद्गीता जी आहे ती तेवढी एक कंठस्थ आपल्या जीवनात जर झाली तर लोकांना असं वाटतं की ही गोष्ट जी फक्त आध्यात्मिक क्षेत्रातली, तसं नाही. तुम्ही कधी जे आहे ना भगवद्गीतेची जी आरती आहे ना त्याच्याकडं असं थोडंसं बारकाईनं विचार करून बघा की त्याच्यात कोणत्या गोष्टी तुमच्या जीवनात येतात. आजच सकाळी जे ना गीता पाठ झाला त्याच्यातलं एक जे कडवं आहे, समता त्याग सिखावणी हरिमुख की बानी, मैया हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामी, श्रुतिल शास्त्र की स्वामी, श्रुतियों की रानी, मैया जय भगवत गीते. आता विचार करा, या गोष्टीची कुणाला गरज नाही. समता त्याग सिखावणी हरिमुख की बानी, कोणाला गरज नाही या गोष्टीची. तुम्ही शिक्षण कोणतंही घ्या इकडचं, पण तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये समता निर्माण नाही झाली तर तुम्ही शांतीनं जगू शकताल का? जर कुटुंबामध्ये जर त्यागाची भूमिका जर एकमेकाकडे नाही आली तर कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही प्रेम निर्माण नाही करू शकत. समता त्याग सिखावणी, आणि प्रत्यक्ष भगवंताची वाणी शिकवते, हरिमुख की बानी. आणि जेवढे काही शास्त्र तो करणार आहे त्या सगळ्या शास्त्राची स्वामिनी आहे. सकल शास्त्र की स्वामी, श्रुतियों की रानी, मैया जय भगवत गीते. या छोट्याशा एकाकडे येऊन मला सांगायचं एवढंच तुम्हाला की भगवद्गीतेमध्ये असं काय नाही आहे जे तुम्हाला मिळवता येणार नाही. पूर्ण जीवनातल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत आपल्याकडे योगायोगानं ज्ञानेश्वरी पूर्ण सांगण्यात आली. आता तरी ही गोष्ट सांगण्याची पाळीच यायला नाही पाहिजे, पण तरीसुद्धा तुम्हाला परत सांगण्याचं कारण काय, काही लोक जागृत झालेत, काही जण आलेत, पण सगळ्यांनी यावं, कारण ते आयतं आहे म्हणून प्रत्येकाला ही सूचना आहे. असो, सांगण्याचा उद्देश असा की तरी पण आपल्याकडे जो वर्ग आहे तो खूप चांगला आहे बरं. नाहीतर चातुर्मास्य वगैरे अशा ज्या सेवा चालतात ह्या क्षेत्राच्या ठिकाणी चालणाऱ्या सेवा आहेत, पण इथंसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही येणारे वर्ग नियमितपणे आहात. परत आता रामचरितमानस होणार आहे, त्यालाही सगळे लोक येणारच आहेत. त्या रामचरितमानस ग्रंथाचा सुद्धा चातुर्मास्यामध्ये आपण बाबांच्या वाणीतून आनंद घेणार आहोत. असो, सांगण्याचा उद्देश एवढाच की या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांनी यावं म्हणून तुकोबाराय सांगतायत. आणि आता तुकोबाराय जे आहेत ना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक अशी भूमिका मांडतात की तुकोबाराय स्वतःलाच असं सांगतायत की मी जो आहे मी या गोष्टी करता स्वतःही एवढा सक्षम नाही की मी याला घ्यावं, पण तरीसुद्धा मी जर हे घेतोय तर तुकोबाराय स्वतःची भूमिका अशी सांगतात, दुबळा तुका भावे विन, दुबळा तुका भावे विन,
चांगली बहिणी दुबळा तुका भावे बिन उधारा देव घेतला ऋण बिना वाजवा. श्री तुकोबाराय जे आहे ना, आता या शेवटच्या चरणामध्ये स्वतः त्यांच्याविषयी सांगतात. ते म्हणतात की माझ्याकडे सुद्धा असा कोणता भाव नाही की ज्याच्यानं देव मी स्वतः घ्यायला पाहिजे किंवा माझ्याकडे जे देव आहेत तो यायला पाहिजे असा स्वतः माझ्याकडेही कोणता भाव नाही आहे. मी सुद्धा जो देव आहे तो देव साधू संतांच्याकडून उधार घेतलेला आहे.
त्यांच्याकडून मी सुद्धा उधार आणलेला आहे आणि उधार आणून मी तुमच्या सगळ्याला वाटतोय. मग आता विचार करा, एखादा जर व्यापारी असं करायला लागला की माल उधारीवर आणायचा आणि इकडं फुकट वाटायचा, कसं चालेल त्याचं दुकान? तरीसुद्धा तुकोबबाराय जे आहेत एवढे दयावान आहेत की असा व्यवहार करूनही तुमच्या आमच्याकरता तळमळीनं सांगतात. आणि खरंच तुम्हाला आम्हाला असं वाटतं की तुकोबबारायची ही भूमिका घेत आहेत, ही तुमच्या आमच्याकरता ते छोटेपणानं करून दाखवत आहेत. पण असं तुकोबबारायांचा अधिकार आहे का? तुकोबबारायांचा अधिकार आपल्याला माहीत नाही का? तुकोबबाराय असं जेव्हा म्हणतायत की दुबळा तुका भावेवीन, म्हणजे ते स्वतः कमीपणा घेत आहेत, छोटी भूमिका घेत आहेत. नाही तर तुकोबबारायांचा जो अधिकार आहे, तुकोबबाराय आणि भगवंताचा अधिकार हा काही वेगळा आहे का? जे आपण म्हणतो तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ते दोन्ही एकच आहेत. फक्त तुमच्या आमच्याकरता तुमच्या आमच्या सोबत येऊन तुम्हाला आम्हाला सांगतात. कधी कधी बघा कीर्तनातून सुद्धा जे आहे ना, कीर्तनातून प्रवचनातून बाबासुद्धा आपल्याकरता अशी भूमिका कधी कधी मांडतात, आपल्याला सांगतात की तुम्ही सगळेजण येतात म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हीच नाही आले तर मी कुठून सांगणार. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कशाकरता असतात? ह्या मोठ्या लोकांच्या अशा मोठ्या गोष्टी असतात. ह्या अशा छोट्या भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला आपल्या लेवलवर येऊन सांगण्याकरता ही तळमळ असते. वास्तविक तुकोबबारायांचा अधिकार जो आहे तो वेगळा आहे. तुकोबबाराय जे आहेत, तुकोबबाराय असं स्वतः सांगू शकतात. जसं त्या एका भावगीतामध्ये आहे, तुकोबबाराय असं ठामपणे सांगू शकतात, बाई मी विकत घेतला श्याम. हे तुकोब नाही खर्चिली दमडी. आपल्याला ते येत नाही, ते भक्तीचं क्षेत्र आहे. असो, पहिलेच भक्ती बऱ्याच वेळा मला सांगत असते असं की तू हे जे काही करतो ना, कधी कधी असं सांगत जा मध्ये की हे क्षेत्र तिचं आहे. असो, तर सांगण्याचा उद्देश काय की हे तिचं क्षेत्र आहे. आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की ते स्वतः असं सांगू शकतात की विकत घेतला श्याम. का? कारण जन्मभराच्या श्वासा इतुके मोजिले हरिनाम. तुकोबबारायांचं जीवन बघा तुम्ही. भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, तिथे जाऊन नामस्मरणाचा एवढा आनंद घेतला आहे की विकत घेतला श्याम हे तेच म्हणू शकतात. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण हां, माई मैंने गोविंद लीनो मोल. पण हे सगळंच भक्तीचंच आहे बाबा, त्याच्यामुळे आपण कशाला त्याच्यात हे करायचं. असो, सांगण्यात कोई कहे भारी, कोई कहे हल्का, कोई कहे भारी, लिए तराजू को, लिए तराजू को. कोई मैंने गोविंद लीनो, माई मैंने गोविंद लीनो. कमीत कमी ते शोभलं तरी यांनी केल्यामुळे, म्हणून मी तिकडं तर गेलोच नाही, पण त्यांनी आपल्याला बरोबर टेकन लावून दिली. माई मैने गोविंद लीनो मोल असं सांगणारे तुकोबबाराय आहेत. आणि तुकोबबाराय तुमच्या आमच्या सगळ्यांना जे आहे ना, सगळ्यांना सांगतात जो त्यांच्या जीवनात आनंद आहे तो सगळ्यांना मिळावा, ही साधू संतांची तळमळ आहे. आणि या तळमळीतूनच या सगळ्या वाङ्मयाची निर्मिती आहे. फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच की असा जर एखाद्या वेळेस समोर जर आलं तर आपण सांगायचं नाही की साठवणीचे रुंधले जागे. आपण असं नाही म्हणायचं देवन लगे देवन लगे, साठवणीचे रुंधले जागे. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली. हो, जेव्हा जेव्हा आपल्याला अशी संधी निर्माण होईल त्या वेळेस आपण जे आहे आपणच सांगायला पाहिजे की आम्हाला तो हवा आहे. तो कसा मिळेल? तर साधू संतांच्या सहवासात गेलं तर तो मिळतोच.
म्हणून तिथं जशी जशी संधी उपलब्ध झाली तसं तसं आपण तो घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो घ्यायचा कसा आहे, जेवढं आपण हरिनाम घेत चाललो की त्याच्यानं आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाची प्राप्ती होते. त्या प्रेमानं जो आहे त्याला आपल्याला बंधनात अडकवता येतं असे असणारे भगवान. आणि या सगळ्या अभंगाचा एवढाच मतितार्थ आहे. असो, झालेली जी सेवा आहे ती आपण ते सूचना देणार आहोत. आपण भगवंताच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी ती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. थोड्याशा काही सूचना आहेत, सूचनाकडे विशेष लक्ष द्या. येणारा जो अधिक मास आहे त्या अधिक मासात 24 मे ते 31 मे जे आहे इथे आपल्या समोर पटांगणामध्ये नाथ भागवत होणार आहे. आणि त्या अंतर्गत जे आहे संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे. त्याचं पॉम्पलेट वगैरे जे आहे थोड्या दिवसात तयार होईल, तुम्हाला सगळ्याला ग्रुपवर ते पॉम्पलेट येईल. त्याही सेवेकरता मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. हां कार्यक्रमाचा थोडासा जरा जास्त लोड आहे कार्यक्रम, तर सकाळी रात्री त्या कार्यक्रमाला उशीर झाल्यानंतर परत सकाळी इकडे यायचं, काकडा भजनाला व्यत्यय, या सगळ्यामुळे नाथ महाराजांचं जे चरित्र आपण सकाळच्या सत्रामध्ये सांगणार होतो ते आता कधीतरी आपण पुढं सांगू. त्याच्यामुळे सध्या ते स्थगित केलेलं आहे, फक्त आणि फक्त तेवढंच. आणि तुम्हाला परत परत सूचना देण्याचं कारण एवढंच की कदाचित आता हा येणारा धोंड्याचा महिना आहे, कोणाला जावयाला बोलवायचं असते, कोणाला जावई म्हणून कुठं जायचं असते. ते एवढी गोष्ट जी आहे लक्षात ठेवा, 24 मे ते 31 मे कोणाला बोलवू नका. आले तर कथेला घेऊन या. ते जर आले तर त्यांना म्हणावं तुम्हाला कथेला यावं लागेल. जर ते म्हणले साठवणीचे रुंदले जागे येऊच नका म्हणावं, 31 तारखेनंतर या म्हणावं. आणि समोरच्या जिथं तुम्हालाही जायचं असेल तिथेही सांगून द्या की तुमचे आंबे तसेच ठेवा, तुम्ही येऊ नंतर परत खायला, कुठे जाऊ नका. सगळ्यांनी त्या गोष्टीचं आस्वादन घ्या. कारण ती जी गोष्ट आहे ना ती अशी आहे की श्रीमद भागवतामध्ये एकादशी स्कंद जेव्हा सांगितला जातो तो थोडासा दुर्लक्षित होऊन जातो. फार तर फार त्याच्यात 2-4च गोष्टी येतात. ते आपल्या धनाच्या मागचे 15 अनर्थ येतात, 23वा अध्याय सांगितला जातो की लगेच त्याला सुट्टी होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्हाला नाथ भागवत जे आहे ते आपल्याला विस्तृतपणे ऐकायलाच मिळत नाही. आणि एवढा चांगला योग आहे की ज्याचं नाथ भागवत कंठस्थ आहे त्याच्या मुखातून श्लोक येणार. आणि ज्यांनी नाथ भागवताची आजीवन सेवा केली असं जरी म्हटलं तरी चालेल, अशा बाबांच्या मुखातून ते आपल्याला श्रवण करायला मिळणार. आणि खरोखर तुम्हाला अशी गोष्ट सांगतो की कधी कधी जे आहे ना आपल्या एखाद्या सेवेनं आपल्या गुरुवर्यांना आनंद व्हावा अशी ती सेवा आहे. कशी? त्याचं कारण असं आहे की परमपूज्य प्रातस्मरणीय श्री भक्तराज महाराज यांच्या जीवनातल्या जेव्हा जेव्हा गोष्टी आम्ही ऐकतो तर त्यांच्या जीवनातली प्रामुख्यानं जर काही आवडीची गोष्ट असेल तर ती नाथ भागवत होती बरं. आणि त्याच नाथ भागवताला जे आहे ना बाबांनी जेव्हा ते धरलेलं आहे तर त्याचा काय आनंद असेल ते त्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे त्या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्या. परत येणारा जो 1 तारीख आहे 1 मेच्या दिवशी प्रतिपौर्णिमेला जे आपलं सुंदरकांड होतं ते सुंदरकांडचं पारायण इथे 9 ते 10:30 या वेळेमध्ये होणार आहे. त्याही सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्या. त्यानंतर 8 मे, 9 मे आणि 10 मे इथे जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरामध्ये कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये 8 मेच्या दिवशी एक कीर्तन आहे, 9 मेच्या दिवशी एक कीर्तन आहे आणि 10 मेला बाबांकडे काल्याचं कीर्तन आहे. 8 मेला ध्रुव पंडित जे आहे हरिभक्तपरायण ध्रुव पंडित यांची कीर्तनाची सेवा आहे. 9 तारखेला हरिभक्तपरायण गीते महाराज यांची सेवा आहे. आणि 10 तारखेला सकाळी त्या कीर्तनाची जी वेळ आहे ती 8 ते 10 सांगितली, कदाचित 8:30 ते 10:30 होईल. त्याही कीर्तन सेवेला सगळ्यांनी यायचं आहे. असो, आणखी काही सूचना? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.